तर चला फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा वगैरे? माझं पण झालं आहे. आज भरपूर काम होतं, त्यामुळे काय मला कालपासून काम लागले मागे, त्यामुळे मला काही वेळ भेटला नाही. आणि माझी टिकली क्रॉस असते ही मला व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतरच लक्षात येतं आणि दिसतं की माझी टिकली क्रॉस झाली. आणि क्रॉस का होते तुम्हाला ते सांगते. किचनमध्ये होते मी आणि खूप जास्ती प्रमाणात गरमी होत आहे. पाऊस नसल्यामुळे अतिशय गरमी होत आहे. 5 मिनिट पण माणूस थांबू शकत नाही. आणि मी आता किचनमध्येच होते, फ्रूट्स धुवत होते. तर पुढे व्हिडिओ जोडणार आहे थोडासा, ते बघून घ्या की आज जेवणामध्ये काय बनवलं होतं. आणि मी फ्रूट्स वगैरे आणले, ते थोडासा व्हिडिओ जोडते. तर राहिला प्रश्न, मी काल व्हिडिओ का नाही टाकला, तर काल मी अख्खा दिवसभर साफसफाईमध्ये होते. अख्खा दिवस म्हणजे मी आंघोळ केव्हा केली असन तुम्ही, मला 2 ते 2:30 वाजले होते आंघोळीला. आंघोळ केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, बाकीच्या कामांना तर बाई आहे, पण क्लिनिंगचं कामाला कुठं मी तिला दिलेलं नाही आहे. आणि मला क्लिनिंगचं सगळं काम करायचं होतं काल. मी काल तुम्हाला सांगते, टोटली झटकून घेण्यापासून ते सगळी लादी पुसण्यापर्यंत, ते टॉयलेट बाथरूम क्लिनिंगपर्यंत मी काल काम केलं. डोक्याला मेहंदी लावली होती. म्हटलं आता ते मला 2.5 तास ठेवायची होती. 2 तास तरी कमीत कमी ती ठेवायची होती. म्हटलं आपण स्वयंपाक बनवून घेऊया आणि नंतर हे बाकीचे क्लिनिंगचे कामं आवरू, आणि तोपर्यंत मेहंदी सुकतील, मग आंघोळ करू. एवढा लेट झालं मला. 2 वाजले, 2:30 वाजले. मी नंतर 2:30ला आंघोळीला गेले, 3ला मी जेवण केलं. आणि जेवण केल्याच्या नंतर जरा वेळ इतकं थकल्यासारखं झालं होतं. मग मी आराम केला 3:30-4ला. आणि नंतर उठले. तर नंतर स्वयंपाकाचं तुम्हाला माहिती आहे, स्वयंपाक वगैरे, मग त्यामुळे माझा बराच टायमिंग काल गेला. आणि शूट करायचं, व्हिडिओ बनवायचा रात्री, तर लाईट गेली. आणि जी लाईट गेली तुम्हाला सांगते, ती रात्री 12ला आली. मग 12च्या नंतर कुठं शूट करता, कधी अपलोड करणार. मग माझा आधीच तब्येत ठीक राहत नाही म्हणून मी झोपून घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मग आज सकाळी पण मी पाणी वगैरे भरले आणि परत झोपण्यासाठी बेडमध्ये गेले. आणि मला गार झोप लागली आणि लाईट गेली. कितीला? 8:15ला लाईट गेली. 8:15ला माझ्या डोळ्याला खाज येते काय माहिती. तर 8:15ला जी लाईट गेली तुम्हाला सांगते, ते 10 वाजता लाईट आली. 10ला लाईट आली. 1च तास लाईट थांबली. तेवढ्या ह्याच्यात मी माझी म्हणजे आंघोळ झाली. उठलेच, आता गरम होते म्हणून मग सगळं आवरून घेतलं आणि आंघोळ केली. आणि मुलाला मी नाश्ता बाहेरूनच मागवायला लावला होता. त्याला इडली खायची होती आणि मला वडा खायचा होता, म्हणजे वडा सांबर. तर मग ते मी त्याला बाहेरून आणायला लावलं. येताना चिकन घेऊन, मग चिकन आणि बाहेरून नाश्ता, तो घेऊन येईपर्यंत माझी आंघोळ वगैरे मी आवरून घेतली. मसाला तयार करून घेतला. आणि लाईट गेली. 11ला गेली का 11:30ला लाईट गेली. जी गेली, तर तुम्हाला सांगते 4:30ला लाईट आली. 4:30. मग 4:30ला लाईट आली. त्यानंतर तुम्हाला सांगते, काहीतरी 5:30ला लाईट गेली. परत 1 तास लाईट गेली. आत्ता लाईट आली. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगते, मग आजचं बी कसं झालं. स्वयंपाक वगैरे आवरला. त्याच्यानंतर भांडे, स्वयंपाक हे सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत तुम्हाला सांगते लाईट आलीच नाही. मग मुलगा म्हणे जेवण करून घे. म्हटलं कपडे धुवायचे, तर म्हटलं नंतर जेवण करू आपण. जेवण केलं आणि मग आम्ही गेलो फ्रूट्स आणायला. फ्रूट्स घेतले. तिथून तसंच परत पार्लरला गेले. पार्लरचं काम आवरलं. घरी आले. काहीतरी 4:45 झाले होते. फ्रेश वगैरे झाले आणि जरा आराम करावा म्हटलं, की परत लाईट गेली. अस्वस्थ व्हायला लागलं, घाम सुटायला लागला, गरमी जास्ती व्हायला लागली. परत उठले, फ्रूट्स धुतले, कपडे धुतले. कपडे मशीनला लावले लाईट आल्याबरोबर परत. आणि ते कपडे आता मी सुकायला टाकले.
आणि परत व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी इथे येऊन बसले आणि व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे, काही ना काही बनवावं लागेल. बघू आता. भाजी तर आहेत, भाज्या आहेत, कारण सकाळी सुकं चिकन पण बनवलं होतं फ्रायवालं, आणि थोडी अशी ग्रेव्हीवाली भाजी पण बनवली होती. तर भाजी दोन्ही भाज्या थोड्या थोड्या आहेत. बनवली तर भाकरी किंवा पोळ्या, असंच मला म्हणजे साध्या पोळ्या असं बनवावं लागेल. बघू आता संध्याकाळी म्हणजे किती लागते 4 पोळ्या टाकायला. पीठ मळायचं, मग पोळ्या बनवायच्या. आणि मी पीठ मळून ठेवत नाही, म्हणजे असं सकाळीच मळून ठेवत नाही. मी करायच्या अर्धा तास पहिलं किंवा 1 तास पहिलं मळून ठेवते. ते सकाळी मळलेलं पीठ रात्र दिवसभर ठेवायचं, संध्याकाळी त्याच्या पोळ्या बनवायच्या. काळ्या भंगार पोळ्या होतात त्याच्या, पीठ काळं पडतं. मी असं कधीही करत नाही, पहिल्यापासूनच मला सवयी नाही आहे. आणि माझ्या पीठ जर राहिलं एक्स्ट्राचं तरीसुद्धा मी पोळ्या टाकून ठेवत असते. पोळ्या एक्स्ट्राच्या राहिल्या तर आपण बघा तो चुरमा तुकडे असतात ना, मी ती करते आणि मला आवडतात. माझ्या घरात मुलांना पण आवडतात, त्यामुळे मी ती बनवणं पसंत करते. परंतु पीठ ठेवणं आणि त्याची काळी पोळी बनवून खाणं हे मला पसंत येत नाही आणि मी कधीच करत पण नाही. तर मी हे कालचं पण रिझन तुम्हाला देते. खूप बिझी होते. आजचाही दिवस सगळा पूर्ण बिझी गेलाय, कारण जवळजवळ 2 महिन्यानंतर मी पार्लरला गेली. आणि पार्लरला गेली तर मी दुसरं काही नाही, ॲब्रोज आणि वॅक्स हे 2च गोष्टी करते. आणि त्या 2च गोष्टी करून मी आलेली आहे. तर असं सगळं म्हणजे सुट्टीचे दिवस असे सगळे जातात माझे. तर त्यामुळे कुठलाही वेळ भेटत नाही आणि काही नाही. पण चला, जो भेटलाय तेवढाच थोड्या वेळासाठी का होईना पण तुमच्याशी गप्पा मारून मला छान वाटतं. तुमच्याच कमेंट बघून पण छान वाटतं. आणि राहिला प्रश्न तर खूप साऱ्या अशा छान कमेंट्स आल्या मला. आणि मी कमेंट्सबद्दल कधीच असं म्हणजे माझ्या लोकांच्या कमेंट्स असतात त्यांच्याबद्दल मला कधीच काही चुकीचं वाटत नाही, कारण ते मला सगळं चांगलंच सांगतात. कारण त्यांच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या कधीही कमेंट्स मला हर्ट करणाऱ्या किंवा चुकीच्या केलेल्या नाही आहेत. त्यामुळे मी त्या लोकांनी जर मला समजवण्याचा प्रयत्न केला, काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याचा राग मानत नाही. आणि मला त्यांचा राग पण खरोखर येत नाही, कारण माझं असंच आहे की मी एकतर नातं कुणाशी जोडत नाही, आणि जोडलं ना तर मग त्या नात्यामध्ये सगळं समजून त्यांचं चुकलं तर आपण समजून सांगितलं तर त्यांना पण समजायला पाहिजे, आणि माझं चुकलं तर तुम्ही मला समजून सांगितल्यानंतर मला पण समजायला पाहिजे की हां, मी इथं कुठेतरी चुकले. आणि आपलीच माणसं आपल्या माणसाला समजून सांगत असतात आणि त्यांनाच अधिकार असतो. तर बरोबर आहे की नाही. मी तसंच समजून हे केले, मी मनावरती घेतलेलं नाही आहे. परंतु कुणीही गैरसमज करू नका, कारण तुम्ही लोक माझे आहेत. आणि कोण म्हणतं, प्राचीताई तू म्हणते की त्याला काका मामा ह्याचं त्याचं प्रेम भेटलं नाही, बरोबर आहे तुझं. परंतु मला सांग, माझे एवढे काका मामा सगळे असून मला कुणी प्रेम दिलं? माझा कुणी विचार केला? माझं कुणी सुखाचं बघितलं का? नाही बघितलं. तर माझा पण भाऊ स्वार्थी आहे, आणि त्याच्यापासून त्याला कधीच प्रेम भेटलं नसतं, आणि त्याच्यापासून त्याला कधीच चांगली परवरिश, शिक्षण म्हणजे नाही का संस्कार भेटले नसते, कारण त्याला स्वतःलाच संस्कार नव्हते की बापाशी कसं बोलायचं, बहिणीशी कसं वागायचं, कुणाशी कसं हे करायचं. तो स्वार्थी होता. त्यांना त्याच्यापासून हा पण स्वार्थपणाच शिकला असता, दुसरा काहीच नाही. बरोबर की नाही? असावेत नातेवाईक, असावेत हे माझं पण म्हणणं आहे. परंतु मी जेवढे नातेवाईक, मी मेले ना तर मी तुम्हाला सांगितलं का नाही, मी मेले तर मला दुसऱ्या कुणाचीही गरज पडणार नाही, एवढे नातेवाईक आहेत. परंतु काय उपयोग की त्या नातेवाईकांनी, मी आता 10 वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, तरी पण त्यांना कधी विचार आला का की कशी आहे, काय आहे, मेली, जिवंत आहे, काहीच फरक पडला नाही. तर असे नातेवाईक काय कामाचे तू सांग? असंच असतं. आणि काही जणांचे असतात ना खूप चांगले असतात, मी सुद्धा बघितले. काही फॅमिलीमध्ये एवढे छान काका काकू असतात, एवढे छान मामा मामी असतात, एवढे छान प्रेमळ लोक असतात. परंतु तुला सांगू का, माझे सगळे तसेच होते, आणि माझ्या नवऱ्याच्या इकडचेही सगळे तसेच होते. माझा मुलाला प्रेम किंवा संस्कार त्यांच्याकडनं भेटायचे, ह्याच्याऐवजी त्यांच्यापासून त्याला चुकीच्याच मार्गाला तो गेला असता, आणि चुकीचे संस्कार त्याला लागले असते, जेवढे की मी त्याच्यापासून विभक्त राहिल्यानंतर बऱ्यापैकी लावू शकले माझ्या मुलाला मी संस्कार, किंवा बऱ्यापैकी त्याला शिकवू शकले.
तुला सांगू का, माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे कपड्यावरून सुद्धा बोलायचे ते, की समजा आता नवऱ्यासोबत असेल तरच फुल कपडे घालायचे. म्हणजे काय फुल नाही, सॉरी, म्हणजे समज आता कुर्ती असेल किंवा ड्रेस असेल, जीन्स असेल, तर ही एकटी लेडीज बाहेर जाताना तिनं ते कपडे, तसे कपडे नाही घालायचे, साडीवरच गेली पाहिजे. आणि नवऱ्यासोबत असल्यानंतर असे कपडे घालायचे, अशी माझ्या घराची परंपरा. असं मी भोगले, असं मला घरातून तसं त्रास दिला जायचा. मी खूपदा तर घातलेले कपडे मला काढायला लावत होते माझे घरातले लोक, की नाही हे कपडे आता नाही घालायचे, ज्या वेळेला मी तुझ्यासोबत असेल त्यावेळेला ती कपडे घालायचे. आणि त्यांना जे कपडे कपाटातून काढून देईल ना, तीच कपडे मला घालावे लागायचे. तो सोबत असताना, तो नसताना, जी त्यानं काढून देईल तीच कपडे मी घालत होते. आणि मी असं जीवन जगले. तर तू सांग, तेच लाईन माझ्या मुलाला होती. कारण तुला सांगते मी, कधी कधी त्याच्या स्कूलला जायचे, पॅरेंट्स मीटिंग वगैरे असल्यानंतर, बरेचदा ह्याला टायमिंग नसायचं, मी जायचे. तर मी कधी कधी काय करायचे माहिती आहे का, तर मी माझ्या जॉबवरून ही करून जायचे, अर्धा म्हणजे हाफ डे घेऊन जायचे, किंवा मी कधी कुठं कामाला निमित्त बाहेर गेलेली असेल तर मी तिथूनच तशी जायचे. मी पर्सनली असं म्हणून त्याच्या मीटिंग्सला कधी जायचे नाही. तर मग त्यावेळेला माझ्या अंगावर जे कपडे असतील त्या परिस्थितीमध्ये मी तिथं जायचे. आणि तिथं गेल्याच्या नंतर व्हायचं काय, मग तो लहानच होता, त्याला काय समजतं. परंतु तिथे गेल्यानंतर मीटिंग वगैरे झाल्याच्या नंतर मुलं त्याला विचारायचे की कोण आहे ही, आणि त्यानं म्हणलं ना मम्मी, हा तुझी मम्मी आहे का ती, मग मम्मी काय कुठं शर्ट पॅन्ट घालत असते का, आणि मम्मी नाही तुझी दिदी आहे ती. तर मग ह्याला इतका राग यायचा आणि तो खूप चिडायचा आणि त्याचं भांडण व्हायचं त्या मित्रांसोबत मारामारीपर्यंत. मग तो मला ज्या बी वेळेला मी आज पॅरेंट्स मीटिंग आहे असं त्यानं मला सांगितलं ना, की तो काय म्हणायचा की तू येऊ नको, पप्पांना पाठव. आणि त्याला काही वेळ नसायचा. मग मी त्याला विचारायचे, का बरं तू मला मी येऊ नको म्हणते, तर तू आल्यानंतर असं सगळे मित्र मला चिडवतात की ती तुझी मम्मी नाही, तुझी बहीण आहे. तर मी म्हटलं, त्यांनी तसं म्हणण्यानी आपल्या दोघांचं नातं बदलणार आहे का, की मी तुझी आई आहे ही आईच राहणार आहे, थोडी ना त्यांनी तुझी आई नाही वाटत म्हणल्याने आई नसणार आहे, बरोबर की नाही. तर तो खूप असा रडायचा, चिडायचा आणि मला येऊ नको म्हणायचा. आणि आली तर जीन्स आणि ती घालून येऊ नको. माझा मुलगा असा मला म्हणायचा की जीन्स घालून येऊ नको, बरोबर. तर तुम्हाला सांगते, असे माझ्या मुलाचे सुद्धा विचार झाले होते. मग नंतर मी एकदा दोनदा त्याचं ऐकून घेतलं, ठीक आहे म्हटलं. मग नंतर आता आपल्या मुलाला आपण संस्कार देणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलामध्ये आपण चेंजेस करणं गरजेचं आहे. तर मग मी काय केलं, त्याला एक दिवस आम्ही दोघं जण असं शांत बसलेलो होतो. त्या बसलेल्या वेळेत मी त्याला म्हटलं, मला सांग, कपड्यावरून ठरवणार का तुझी आई कोण, बहीण कोण आहे, हे कपड्यावरून ठरतं का. तर नाही, सगळ्यांच्या मम्मी येतात तर सगळ्यांच्या मम्मी साडीवरती असतात आणि तू अशी जीन्स वगैरे घालून आली की सगळे मला चिडवतात. मग मी काय केलं, नंतर त्याला रागवले, म्हटलं हे चुकीचं आहे, कोण काय म्हणतंय ह्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. आणि कधीही कुठल्याही मुलीनं शॉर्ट कपडे घातलेले असल्यानंतर तिला वाईट नजरेनं बघणं, तिला टॉन्ट मारणं आणि तिचं कॅरेक्टर चुकीचं ठरवणं, हे कधीही करायचं नाही. मी माझ्या मुलाला हे शिकवलं की नाही, कपड्यावरून कधीही कुणाचं कॅरेक्टर ठरवायचं नाही. शॉर्ट कपडे घालणारी मुलगी 10 मुलामध्ये बसून येते, पण ती एकदम कोरी असते. आणि जी हलकट असतात ना, ते सगळं शरीर जरी झाकलं, त्यांनी सगळं तोंड जरी झाकलं तरी ती कुणासोबत जाऊन येते. ती पुढचं समजून घ्या तुम्ही, जाऊन येते आणि सभ्यपणा दाखवते की फुल कपडे घातले. संस्कार त्याला म्हणत नाहीत. शॉर्ट कपड्यामध्ये सुद्धा संस्कार जपले जातात आणि फुल कपड्यामध्ये सुद्धा संस्कार विकले जातात. तर ही मी माझ्या मुलाला शिकवलं. त्याच्यानंतर माझ्या मुलांनी, आणि मी त्याला हे पण म्हटले, हे बघ, मी माझ्या खेड्यात वाढली, माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीयेत. मला कसे कपडे घालायचे, मला दुसऱ्यांना बघितले का असं वाटायचं त्यांचे कसे कपडे आहेत, मला तसे असावे. आणि आता मी कमवते, मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यानी माझी स्वतःची आवड जोपासते, मला आवडतात तसे कपडे घालायला. तर तू मला बंधनात ठेवणार आहे का? एवढ्या वर्ष तुझ्या बापाने मला बंधनात ठेवलं,
माझ्या माहेरच्यांनी आई वडील वडिलाचा तर संबंधच येत नव्हता, पण माझ्या भावाने बंधनात ठेवलं, बरोबर. त्याच्यानंतर म्हटलं आता तो मोठा व्हायला लागल्यानंतर तू मला बंधनात ठेवणार आहे, तर म्हटलं मग माझं आयुष्य मी जगायचं कधी, माझ्या आवडी जोपासायच्या कधी, म्हणजे मी माझं आयुष्य असंच घालवायचं का. बस मी माझ्या मुलाला एवढं वाक्य बोलल्याच्या नंतर तो दिवस आणि आजचा दिवस मी कशाही कपड्यावरती असले तरी माझा मुलगा मला कधीही म्हणजे चुकीचं म्हणत नाही किंवा काही नाही. आणि माझ्या मुलीलाही तो म्हणजे मी ते शिकवण दिल्यामुळे माझी मुलगी घरात शॉर्ट घालायची, म्हणजे नाही का स्लीवलेस कपडे घालायची, स्लीप नसते जी मी ब्लॅक घालते स्लीप आणि शॉर्ट एवढंच घालायची ती, तरी पण त्याला कधी असं चुकीचं वाटलं नाही किंवा त्यानं तर असा विचार नाही केला माझी बहीण शॉर्ट कपड्यावर फिरते, तिला कधी म्हटलं नाही तो की ही कपडे घाल, फुल कपडे घाल. माझी मुलगी बाहेर जरी गेली तरी तशा कपड्यावर जरी गेली तरी तो कधीही म्हटला नाही अशा कपड्यावरती बाहेर यायचं नाही म्हणून. मग ते संस्कार जपणं गरजेचं आहे. मी माझ्या मुलाला ते शिकवलं. आज तो माझा मुलगा, आज कुठलीही मुलगी शॉर्ट कपड्यावरती जात असेल तर तिला वाईट नजरेने बघन का आणि तिला वाईट म्हणेल का की ती शॉर्ट कपडे घालती म्हणजे तिचं कॅरेक्टर खराब आहे, बरोबर की नाही. तर असंच काय, तर आज पण त्याला राग येतो, तुम्हाला तेच सांगतो. त्याला आज पण राग येतो की मी त्यांच्यासोबत गेल्यानंतर ॲक्च्युली खूपदा असं होतं, खूपदा ती कामवाली बाई नवीन माझी आता लावलेली सुद्धा म्हणते काय हा तुमचा मुलगा आहे. म्हटलं हो. अहो मला तुमचे मुलगा एवढा मोठा आहे वाटतच नाही. म्हटलं ह्याच्यापेक्षा मुलगी मोठी आहे. मग त्याच्यासमोर जर कुणी म्हणलं ना की तुझी मग मी तिला लगेच म्हटलं मला म्हणलं त्याच्यासमोर म्हणू नका, म्हटलं त्याला राग येतो. आणि त्याला आत्ता पण ह्या क्षणाला सुद्धा खूप राग येतो. तो बऱ्याच ठिकाणी मला कुणी म्हणलं ना तुझ्या मम्मीला घेऊन ये तर तो मला घेऊन जात नाही. भली मी साडीवर जरी असली तरी कोणीच म्हणत नाही त्याला की ही तुझी मम्मी आहे का. तर मग तो चिडतो, माझी मम्मी नाही मग कुणाची मम्मी आहे. म्हणजे आता बरोबर आहे, माझे लहान वयामध्ये मला लग्न झालं, माझे लेकरं झाले, माझे लेकरं मला शोभत नाही, परंतु आमचं नातं बदलणार आहे का. कुणी काही जरी म्हटलं तर शोभत नाहीत म्हटलं, ही तुझी आई वाटत नाही म्हटलं. मी आत्ताच आठवड्यापूर्वी सुद्धा त्याला तेच विषय सांगितला. तो असा कुणीतरी त्याला म्हटलं, हां त्याच्या कामावरचा एक वॉचमॅन आहे साईटवरचा, तो त्या दिवशी घरी आला होता. त्याचं म्हणजे हे राहिले होते, वॉलेट राहिलं होतं, तो घ्यायला त्यानं पाठवून दिला. आणि तो आला, त्यानं बघितल्याच्या नंतर तो गेला. आणि मी नेमकं व्हिडिओ शूट करत होते, शॉर्ट व्हिडिओ बनवत होते इन्स्टावरती, त्यामुळे मी तयार झालेली होते. तर त्या माणसाने आता बघितलं, मला बघितलं. तिथं गेल्याच्या नंतर म्हणे ती कोण होते तुमच्या दीदी होत्या का असं तो म्हटला. तर तो म्हणे नाही दीदी कुठं आलेली आहे, मम्मीच आहे घरी. तर काय ती तुमची मम्मी आहे. झालं, तो घरी आला की लगेच लागला मम्मी. तो पण असं म्हणत होता. म्हटलं बाळा असू दे, मी माझं तुझं नातं कुणी जरी म्हटलं की तुझी आई वाटत नाही, तुझा मुलगा वाटत नाही, तर म्हटलं मला कधीच वाईट वाटत नाही. आणि म्हटलं तुलाच काय, दीदीसोबत सुद्धा गेल्यानंतर मला किती जण म्हणायचे की ही तुम्ही मानले की नाही बहिणी बहिणी वाटतात, मोठी बहीण असल्यासारखी मी तिची दिसते. परंतु माझ्या मुलीला कधीही फरक पडला नाही, कारण तिला म्हणजे चांगल्यापैकी समजूतदार आहे ती, तिला कधीही फरक पडला नाही. पण ह्याला कुणी साधं तुझी आई वाटत नाही म्हणलं तरी सुद्धा राग येतो त्याला. खूपदा भांडण करतो, खूपदा चिडचिड करतो. मग मला येऊन सांगत असतो, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. कुणी काही जरी म्हटलं की तुझी मम्मी नाही शोभत आहे किंवा तुझी मम्मी वाटत नाही, परंतु मी तुझी आई आहे, हे नातं बदलणार आहे नाही. मग कुणाच्या म्हणण्याला कशाला आपण लक्ष द्यायचंय आणि का रिॲक्ट व्हायचं. म्हणतच असतात, त्याच्यात काय एवढं. कारण हा दिसतोच हाईटनी एवढा मोठाच्या मोठा, धिप्पाडच्या धिप्पाड, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तेच म्हणतात. तर असो ही म्हणजे असं प्राचीताई तुला मला हे उत्तर द्यायचं आहे की तू 2 वेळा म्हटली त्याला मावशी काका ह्याचं कुणाचंही प्रेम भेटलेलं नाही आहे. परंतु तुला सांगू का, त्यांचं जर प्रेम भेटलं असतं तर माझा मुलगा माझा कधीच राहिला नसता, हे पण तू लक्षात घे. आणि भेटायला पाहिजे, सगळ्याचंच प्रेम भेटायला पाहिजे. पण काही काहींचं नशीब असतं बॅड लक, जसं की माझं होतं तसंच कदाचित माझ्या मुलांचं असेल की त्यांना कुठल्याही नातेवाईकांचं प्रेम नाही भेटलं. हां नाहीच भेटलं, परंतु नाही भेटलं हेच मी आभार मानते. कारण की त्यांचं प्रेमाच्या ऐवजी, त्यांच्या आशीर्वादाच्या ऐवजी त्यांना वेगळंच काहीतरी भेटलं असतं.
त्यामुळे ती त्यांचं प्रेम नाही भेटलं हेच माझ्या मुलांसाठी चांगलं आहे. आणि इथे बघ ना, तुझ्यासारखी त्याला मावशी भेटली आहे, बरोबर की नाही. भामाईंसारखी त्याला आजी भेटली आहे. नंतर कपिलिका ताईसारखी सुद्धा त्याला मावशी भेटली. नंतर बघतो हां, प्रकाशदादांसारखा मामा भेटलाय, जो 2-2 वेळा त्यांनी सांगितले की माझ्याकडे पाठवून द्या. तर दादा, कुठल्या डॉक्टरांना मी त्याला दाखवू, तुम्हीच मला सांगा. अशा मुलांना, म्हणजे आता त्याचा काही वेगळा प्रॉब्लेम नाही आहे, मुलं असेच वागत असतात. मला अनुभव नाही आहे, परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशा येतात, मुलं ह्या वयामध्ये अशीच वागत असतात, असेच करत असतात. तर त्यासाठी कुठल्या डॉक्टरांना दाखवायचं ते तुम्हीच मला सांगा. आणि मी खरोखर मनापासून विचारते तुम्हाला, कारण तुम्ही एवढं मला 2 वेळा आग्रहाने सांगितलं की त्याला पाठवून द्या, तुम्ही या, त्याबद्दल थँक्यू सो मच. मग ह्यांच्यासारखा मामा भेटलाय, अजून सचिन सारखा एक त्याला मित्र भेटलाय, बरोबर की नाही. कोण म्हणते की त्याला कुणाचं प्रेम नाही भेटलं. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. तुम्ही माझ्याशी भांडायला पण तयार होतात ना त्याच्यासाठी, बरोबर की नाही. प्राचीताई तर 100% भांडली, मग ही खरीच मावशी आहे का नाही. म्हणजे भांडल्यासारखीच तिने मला कमेंट्स केली ना, की कधीतरी त्याचे चांगले पण गुण सांग. तर हक्काने तू बोलली. आणि मला चांगले गुण सांगताना, वाईट गुण सांगताना जसं रडायला येतं, तसंच मला चांगले गुण सांगताना सुद्धा त्या दिवशी इमोशनल होऊन रडायला आलं होतं. तर मला रक्ताचे नाते पैसे देऊन आज मी भेटतील. तुला जर बघायचं असेल ना, तर फक्त वेळ आहे. मी माझ्या गावी जाण्याची फक्त वेळ आहे. माझ्या गावी गेले की बघ तू, मला करतील, मला कुठं ठेवू कुठं नाही करतील, परंतु फक्त अपेक्षा नाही, दुसरं कुठलंच नाही. त्यांना माझ्याकडून 100% अपेक्षा असणार की मी जात्या वेळेला त्यांना पैसे देऊन जावे, त्यांच्या अडचणीला मी त्यांना पडावी. मग हे असं सगळं सुरू होतं. आणि मला आता माझंच मुश्किल आहे, तर मी कुणासाठी काही करण्याच्या लायक राहिलेली नाही आहे. कारण मी माझ्या मुलांच्याच 2 घासाची सोय करते, ही माझ्यासाठी खूप आहे. त्या माझ्या 2 घासातनं 1 घास कमी करून मी ह्यांची भरती करण्यापेक्षा तुम्ही मला नावं जरी ठेवलं तरी चालेल. मी माझ्या मुलांच्या पलीकडे मला आता कुणाचंच काहीच बघायचं नाही. मला कुणाच्या प्रेमाची गरज पण नाही. आणि मला कधीही रक्ताच्याच नात्याने त्रास दिलाय, रक्ताच्याच नात्याने धोके दिलेत, रक्ताच्याच नात्याने माझं आयुष्य बर्बाद केले आणि रक्ताच्याच नात्याने फक्त माझ्याकडून फायदा घेतलाय. जर पैसेच देऊन मला नाते मिळवायचे असतील तर तू सांग ना, मी बाहेर गेले आणि कोणाला 100-50 रुपये खायला घातलं आणि त्यांना मावशी काका म्हणून आले तर होत नाही का, बरोबर की नाही. असंच ते तरी म्हणतील, त्यांना तरी जाणीव राहील की या लेकरांनी मला बाबा नाही का आज पोटभर खायला तरी घातलं, त्यांचा आशीर्वाद तरी लागेल. ही आशीर्वाद देणार नाहीत, मला श्रापच देतील, हे पण लक्षात घे. आणि हे माझे अनुभव आहेत, कारण घरातल्या माणसालाच घरातल्या लोकांच्या सवयी माहिती असतात. त्यामुळं मी पैसे देऊनच नाते मिळवायचे असतील तर मी बाहेरचे नाते, रक्ताच्या पलीकडचे नाते असतात, बाहेरचे नाते सुद्धा जोडलेले. आणि मला आत्तापर्यंत बाहेरच्याच नात्याने भरपूर सपोर्ट केलेला आहे, ज्यांच्याशी माझं कुठलंही नातं नसताना सुद्धा काही माझ्या इतके कामी आलेले आहेत. आणि त्यांनी मला इतका सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी मला इतकं समजून घेतलेलं आहे आणि त्यांनी मला इतका जीव लावलेला आहे की ती आज ह्या जगात जरी नसले तरी त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी येतं. असे माझे नाते होते माझे, जे जवळचे रक्ताचे नाते नव्हते पण एवढे चांगले घट्ट नाते होतं की त्यांच्यासाठी आज बी मला ते गेले. माझं असं दुसऱ्यांसारखं नाहीये की म्हणजे आपलं काम भागलं की परत तो जगू मरू ह्याच्याशी आपल्याला काही फरक नाही किंवा तो काही होऊ, परंतु तो माणूस ह्या जगातून जरी गेला तरी माझ्यासाठी काय होता आणि त्याच्यासाठी मी काय होते हे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे. आणि माणूस म्हणतो ना, ज्यांनी आपल्याला दुःखात साथ दिली ना, तो माणूस कायमस्वरूपी माणसाच्या आठवणीत राहायला पाहिजे आणि तरच तो इमानी आहे. कारण तुम्हाला सुखात तर 1000 जण साथ देतात, जो दुःखात साथ देतो ना त्या माणसाला स्वतः मी मरेपर्यंत कधीही विसरू शकत नाही आणि विसरणार नाही, कारण हे माझ्या रक्तातच नाही आहे आणि हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत मला.
की ज्यांनी आपल्याला साथ दिली ना त्याची कधी साथ सोडायची नाही सोडायची, शेवटच्या श्वासापर्यंत सोडायची नाही. मेले तरी सुद्धा त्याच्या मागे आत्मा बनून राहायचं, परंतु साथ नाही सोडायची. आणि हेच माझी सवय आहे. त्यामुळे मला जरी रक्ताची नाती नसले, तसेच माझ्या मुलांना सुद्धा माझी अपेक्षा आहे की रक्ताची नाती जरी नसले तरी तुमच्यासारखी नाती आहेत त्याच्या पाठीमागं, आणि तुमच्यासारखे असे चांगले लोक त्याच्या आयुष्यात यावे, त्याला साथ द्यावी, प्रत्येक गोष्टीत त्याला साथ द्यावी. एक दोनच असे नाते असावे तुमच्या आयुष्यभर सोबत राहावे, ना की आता कामापुरते. नाहीतर बघा तुम्ही, बघा 4 दिवस तुम्ही गायब राहून बघा, तुम्हाला कुणी लक्षात ठेवणार नाही, कुणी विचारणार सुद्धा नाही. आणि हे खरं आहे आणि सत्य आहे. कारण माणूस तोपर्यंतच माणसाला विचारतो की जोपर्यंत तो तुमच्या समोर आहे. तुम्ही गेले दिसेना गेले तर कोणीच कोणाला विचारणार नाही. आणि हाच माणसाचा स्वभाव खूप नालायक आहे की एकतर माणसाने नातं जोडायचं नाही, जोडलं ना तर ते आयुष्यभर तोडायचं नाही. असंच असावं माणसाचा स्वभाव, असा असावा. भले तुम्ही रोज भांडा, कटकट करा, काही करा, परंतु नात्याला हात घालायचा नाही कधी. असं असावं माणसाचं. आणि माझं तर असंच आहे. आणि मी आतापर्यंत कधीच कुठल्याच ह्याची साथ सोडली नाही. मी कितीही खुश असले तरी मी माझी देवाची साथ सोडली नाही. मी कधीही दुःखी असले तरी देवाची साथ सोडली नाही. आणि मी तसंच माणसाची सुद्धा साथ सोडली नाही. ज्यांनी मला दुःखात साथ दिलेली आहे त्या एका तरी व्यक्तीनं म्हणावं की हिचं चांगलं झाल्याच्या नंतर आम्हाला विसरली, किंवा आमच्याशी बोलत नाही, हिनं आम्हाला फोन करत नाही, आमची चौकशी करत नाही, किंवा आम्हाला भेटत नाही, असं कधीही होणार नाही, कधीही नाही. माझ्या जेवढ्या बी मैत्रिणी आहेत, मी ज्या ठिकाणी राहिले, ज्यांच्याशी माझं चांगलं नातं राहिलं, त्यांनी माझ्याशी चांगलं नातं ठेवलं, त्या लोकांना मी कधीही विसरत नाही. आणि कुठेही जाऊ दे, अजून सुद्धा आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि अजून सुद्धा आम्ही एकमेकीला बोलतो, भेटतो, त्यांच्या घरी जातो येतो. बाहेर गावी असताना सुद्धा इथून 200 किलोमीटर अंतरावरती जरी असले ना तरी सुद्धा आम्ही जातो, भेटतो. म्हणजे का? फक्त नातं जपण्यासाठी. आणि जेवढं माझ्या जवळच्या लोकांनी मला त्रास दिला ना तेवढंच बाहेरच्या लोकांनी मला प्रेम दिले आणि समजून पण घेतल्या. कधीही म्हटले नाहीतर एकटी लेडीजला तुम्ही बघा किती टॉर्चर करतात. एकटी लेडीज म्हटले की तिला लगेच वाईट नजरेने बघतात, तिला वाईट बोलतात, तिला वाईट ठरवतात. परंतु मी ज्या बी ठिकाणी राहिले आणि ज्या लोकांशी मी मैत्री केली त्यांनी सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि साथ दिली. कधीही मी एकटी लेडीज आहे ही जाणवू दिलेलं नाही. उलट मी माझ्या काही कामानिमित्त मला कधी तर एक अख्खा दिवस, कधी तर रात्रभर मला जावं लागायचं ना बाहेरगावी असल्यानंतर, तरी सुद्धा माझ्या लेकरांना माझ्या शेजारच्यांनी, मैत्रिणींनी सांभाळलेलं आहे आणि लक्ष दिलेलं आहे. असे नाते, एवढे सगळे नाते असताना मला कधीच माझ्या रक्ताच्या नात्याची गरज भासली नाही आणि मला ते कधीही उपयोगीला आले नाही. किती मोठे संकट होते माझ्यावरती जेव्हा मी माझं घर सोडलं होतं नवऱ्याचं, त्यावेळेला माझ्यावरती एवढं मोठं संकट होतं. माझं जगणं मरणं मुश्किल होतं. माझ्याकडे मरण्याशिवाय पर्याय नव्हता. मला कुठं राहायला घर नव्हतं. मंदिरामध्ये राहिली मी माझ्या मुलांना घेऊन. त्यावेळेला सुद्धा माझे एवढे नातेवाईक असताना एकाने माझी चौकशी केली नाही, विचारलं नाही, किंवा आधार दिला नाही, सपोर्ट केला नाही. मग मी आता का त्यांचा विचार करू? तू सांग. मला त्यावेळेला एवढे सगळे होते तर कोणी विचारलं नाही आणि कोणी मला सपोर्ट सुद्धा केला नाही. माझ्या मुलांनी कशी राहिलो, आम्ही कसं काढले, फक्त आम्हाला तिघांना माहितीये आणि एका व्यक्तीला माहितीये. तर मी हे सांगायचं तुम्हाला नाही का, मला सांगायचंय तुम्हाला फक्त की बायकांचं प्रेम नशिबवाल्यांना भेटतं. नशिबाने चांगले लोक भेटतात, नशिबाने चांगले नातेवाईक भेटतात. नाहीतर खूप जणांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. खूप लोक त्रासामध्ये आहेत आणि खूप लोकांना त्या लोकांपासून दुःख पण होत आहे, जे की मी भोगले आणि ते माझ्या मुलांसोबत सुद्धा होत होतं. म्हणून मी तो निर्णय घेतला आणि
माझ्या मुलांना जरी कुणाचं प्रेम नसलं तर मी सगळ्यांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करते. आणि राहिला प्रश्न तर हे बघ, सगळ्यांना एकट्याला यायचं एकट्याला जायचं. कमीत कमी माझे मुलं टॉन्ट मारण्याच्या ह्याच्यातून, वाईट शिकवण्याच्या ह्याच्यातून, वाईट बघणं ह्याच्यातून तर मुक्त आहेत. आज माझ्या मुलीने लव्ह मॅरेज केलं. जर हीच मी सगळ्यांमध्ये असते, सगळ्या लोकांनी मला ती एका पक्षाला टोचा मारतात बघ आणि त्याचा जीव घेतात, त्याचं जगणं मुश्किल करतात, तशी परिस्थिती त्या लोकांनी मला केली असते. आधीच मी डोक्यानी परेशान, परत ह्या लोकांनी मला पूर्ण पागल करून बसले असते, पूर्ण पागल केलं असतं. माझं जीव द्यायला मला त्यांनी मजबूर केलं असतं, इतकं टॉर्चर केलं असतं. त्या लोकांमध्ये जर मी असते तर अशी लोक काही कामाचे तू सांग, की जे तुम्हाला मरणाच्या दारात सोडतील आणि जे तुम्हाला मरणाच्या दारात नेऊन पोचवतील ती माणसं तुमची कधीच नसतात. जो माणूस तुम्हाला मरणाच्या दारातून माघारी आणतो ना, तो माणूस खरा तुमचा. आणि त्या माणसाची शेवटपर्यंत साथ सोडू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नका, खरोखर सोडू नका. कारण जिथं देव येऊ शकत नाही ना, तिथं तो अशी माणसं पाठवत असतो जो तुम्हाला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी असा एक व्यक्ती पाठवलेला असतो. असंच काहीसं असतं. आणि त्यामुळे ती माणसं लक्षात ठेवा तुम्ही, की जे तुमच्या आजूबाजूला असतात ना, फक्त चांगले लोक लक्षात ठेवायचे, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायचं. अशा लोकांच्या संपर्कात राहायचं नाही, भले ती आपली रक्ताची जरी असली तरी. तर चला, व्हिडिओ मोठा होता आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. हे बघा, आज काय आणले, फ्रूट्स आणायला गेले होते. फरसाण आहे, ही पण फरसाण आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं बघा की लाल तिखा वापरते मी, तर हा अर्धा किलोवाला आणलेला आहे बघा आता ह्या वेळेला. आणि हे आहे कॉफी बनवण्याची मशीन, छोटीशी बॅटरीवरती चालते बरं का. आणि हे सॉक्स आणलेत, माझे सॉक्स खराब झाले होते म्हणून. आणि हे स्ट्रॉ आहेत, नारळ पाणी किंवा कॉफी वगैरे असं घेण्यासाठी. तर हे मी फ्रूट्स आणायला गेल्यानंतर एवढं थोडंसं घेऊन आली. आता मी फ्रूट्स दाखवते. मध्ये फ्रूट्स जास्त भेटले नाहीत पण आणलेत मी. चला, हे आहेत जांभळं आहेत, धुवून ठेवलेत. मेडिक्लोरच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुले, परत साध्या पाण्याने धुतले आणि नितळायला ठेवलेत. एवढे सुंदर आहेत. आणि हे झाडाचे तोडून आणलेत बरं का. तोडण्यासाठी 40 रुपये दिलेत आणि झाडाचे तोडून आणलेत. कसे ते मी तुम्हाला सांगते पुढे, एकच मिनिट थांबा. आणि हे बघा, हे आंबे आणलेत, गाजर, काकडी आणि ॲपल. हे बघा, ॲपल रॉयलवालाच आहे हे बघा. तर हे ॲपल असं हे आणलेलं आहे. आणि हे मी आता धुवून इथं नितळायला ठेवलं आहे चाळणीमध्ये. हे बघा, मेडिक्लोरच्या पाण्यामध्ये धुतलं, परत साध्या पाण्यामध्ये धुतले. आता हे सुकायला राहू द्यायचे वरती आणि रात्री झोपताना फ्रीजला ठेवायचे, म्हणजे फ्रूट चांगले राहतात. तरी मला पपई भेटली नाही, ब्ल्यूबेरी पण भेटली नाही, आणि मी जी ऑरेंज खाते ना तो ऑरेंज पण मला भेटला नाही, म्हणजे संत्री. तर चला, व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया. आणि मी आज जेवणामध्ये काय काय बनवलं होतं ते तुम्हाला दाखवते. सकाळी दाखवायला जमलं नाही. हे बघा, चिकनची पातळवाली भाजी आहे, इकडे सुक्कीवाली भाजी आहे. हे बघा, बघू शकता, फ्राय बनवलेला. आणि भाकरी बनवलेली ह्याच्यासोबत. आता संध्याकाळी बघू काय बनवायचं ते.